बातमी रामराजे निंबाळकर यांच्या संदर्भात आहे। रामराजे निंबाळकरांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे। नीरा उजवा कालव्यामध्ये मृत कोंबड्या सापडल्यात। पिण्याच्या पाण्यातील कोंबड्यांमुळे खळबळ उडाली आहे। प्रशासन आणि नागरिक अलर्ट मोडवर आलाय। दुष्काळी पट्ट्यातील गावांची तहान भागवणाऱ्या नीरा उजव्या कालव्यामध्ये खंडाळा तालुक्यातील पिंपरी गावाच्या हद्दीत शेकडो मृत कोंबड्या वाहत असणारा व्हिडिओ विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवून नागरिकांनी सावधगिरी बाळगा असा सल्ला दिला होता। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय आणि त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान पिण्याच्या पाण्यात मृत कोंबड्या पडलेला व्हिडिओ पाहून या भागामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। मागील 8 दिवसांपासून नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी हंगामासाठीचं आवर्तन सुरू झालाय आणि त्यामुळे कालवा हा पूर्ण क्षमतेने वाहतो आहे। याचाच फायदा घेत एका अज्ञात इसमाने शेकडो मृत कोंबड्या कालव्याच्या पाण्यामध्ये टाकून दिल्यात। या कालव्यातील पाणी खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला या तालुक्यातील लाखो नागरिक, फलटण आणि लोणंद सारख्या मोठ्या शहरातील नागरिक या कालव्यामधील पाणी पितात। त्यामुळे लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्यात अशा प्रकारे मृत कोंबड्या कोणी आणि कोणत्या गावातून टाकल्या याचा प्रशासनाने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी आता संतप्त नागरिकांमधून होते आहे।